नमस्कार मंडळी, सर्वांचे मी आणि माझं गाव या चॅनेलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर आपण आज नवीन एक ब्लॉग घेऊन आलो आहे। यामध्ये आपण हर घर तिरंगा या अभियानांतर्गत आज पहिला दिवस आहे। तर या तिरंगा या अभियानामध्ये आपण आज सर्वप्रथम आपण ग्रामपंचायत येथे आलेलो आहोत आणि ग्रामपंचायतच्या कार्यालयासमोर सरपंचताई, उपसरपंचताई आणि सदस्य यांनी या ठिकाणी रांगोळी काढलेली आहे। अतिशय सुंदर असे वातावरण सकाळी असून त्याचबरोबर आपण बघू शकता ग्रामपंचायतच्या समोरच एक घर असून या घरावरती जे काका आहे ते काका आपला ध्वज या ठिकाणी लावत आहे। त्यानंतर आपण आता मुलांची या ठिकाणी आपण शाळेकडे जात आहोत। तर शाळेकडे जात असताना मध्येच आपल्याला रशीद मामा दिसले आहे। त्यांची हॉटेल खूप सुंदर अशी हॉटेल आहे, गावाकडची सुंदर हॉटेल आहे। आपण आता शाळेच्या तिकडे चाललो आहोत। शाळेकडे जात असताना आता सुंदरसा आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी पुतळा आणि शाळेतील मुलं या ठिकाणी खूप तयार होऊन पहिल्या दिवशी या ठिकाणी आलेले आहे। आपण या ठिकाणी आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर सुंदर राजांच्या समोर रांगोळी काढताना आपल्याला दिसत आहे। त्याचबरोबर शाळेतील हा परिसर असा खूप असा छान असा परिसर आहे आणि या ठिकाणी आता सगळे मुलं जे ते या ठिकाणी आता प्रभात फेरी या ठिकाणी निघली आहे। सर्व मुलं पहिल्याच दिवशी पहिला दिवस असल्या कारणाने खूप आनंदी आणि खूप चांगलं वातावरण या ठिकाणी सकाळी सकाळी होतं। त्यामुळे सगळे मुलं असे एकमेकांचे हात धरून दोन लाईनिंगमध्ये चालले आहे। जिल्हा परिषद शाळेमधील शिक्षकही यासोबत शिक्षकांच्या खूप या ठिकाणी आभार, कारण की शाळेतील मुलं जे आहे ते खूप असं शिक्षणही त्यांचं या ठिकाणी चांगलं दिसत आहे। आणि हे दोन मुलं बघू शकता आपण प्रभात फेरी तिकडे गेले आणि हे तीन मुलं तिथंच राहून गेले होते। परत प्रभात फेरी ही पूर्ण गावाला होऊन आता ही फेरी परत आता ग्रामपंचायत कार्यालयाकडे चालली आहे। सर्वप्रथम आपण बघू शकता की ग्रामपंचायत कार्यालय येथील हा ध्वज आपल्याला फडकायचा असतो। तर त्या कारणाने आता ही प्रभात फेरी पूर्ण फेरी जी आता ग्रामपंचायत कार्यालयाकडे अगोदर जाते आणि त्यानंतर मग आपण शाळेतील ध्वज हा फडकायचा असतो। आता सर्व मंडळी जी ग्रामपंचायत कार्यालयाकडे चालली आहे आणि एकदाची सर्वजण मुलं वगैरे ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर सगळे आलेले आहे। आपण बघू शकता सर्व मुलं वगैरे लहान मंडळी तसेच सरपंचताई वगैरे आशा सेविका ह्या पण आलेल्या आहे। गावकरी मंडळी हळूहळू आपल्याला येताना दिसत आहे। आता थोडी आम्ही तयारी करून घेतो, कारण की हा ध्वज जो आहे तो उपसरपंच यांच्या हाताने या ठिकाणी फडकवण्यात येणार आहे। तर सुरुवातीला आता अगोदर अगरबत्ती वगैरे आपण पेटवून घेतले आहे आणि उपसरपंच यांच्या हस्ते या ठिकाणी आपण बघू शकता ध्वज हा फडकवला जात आहे। यानंतर आपल्याला जायचं आहे आपलं आरोग्य उपकेंद्र पाहत आहे, खूप सुंदर अशी उभे असले आहे आणि ध्वज फडकवल्या झाल्यानंतर आता आरोग्य आमचं उपकेंद्र आहे, या उपकेंद्रामध्ये ध्वज फडकावा लागतो। तिथं आपण बघू शकता उपकेंद्रामध्ये ध्वज ज्या आजी आहे तिथं कामाला त्या आजीच्या हस्ते या ठिकाणी ध्वज फडकवला जात आहे। आपण बघू शकता गावातील सर्व मंडळी ही ध्वज फडकवण्यासाठी येतात आणि या ठिकाणी आजीच्या हस्ते या ठिकाणी ध्वज फडकवण्याची तयारी होत आहे। आणि आजीला हा मान मिळाला, आजीलाही खूप बरं वाटत असेल, कारण की आजीच्या हाताने या ठिकाणी ध्वज फडकवला जात आहे। आपण बघू शकता आता आजी ध्वज फडकवत आहे। हे बघा, आजीला खूप भीती वाटत होती, पण आजीनं या ठिकाणी ध्वज फडकवला आहे आणि बाकीची मंडळी देखील या ठिकाणी असे सर्वजण उभे असून ती या ठिकाणी ध्वज समोर उभे आहे। शाळेतील मुलं देखील या ठिकाणी
खूप छान पद्धतीने आता राष्ट्रगीत झालं असून आता घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहे. आता इथून सरळ आपण सर्व मुलं ही चालली आहे आता जिल्हा परिषद शाळेमध्ये. राजा हे नेहमी आपल्या समोर असतात. आता या ठिकाणी अंगणवाडी क्रमांक 1 आणि क्रमांक 2 यांचंही या ठिकाणी ध्वज होत आहे. आपण बघू शकता राजे आपले सदैव आपले आता स्मरणात तर आहेच, पण गावात सुद्धा आपल्याला भेटले आहे. आता मुलं या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेमध्ये जाताना आपल्याला दिसत आहे, कारण की आता शेवटचा ध्वज आहे आणि हा शेवटचा ध्वज आपल्याला आता जिल्हा परिषद शाळेत पहिल्या दिवशीचा फडकवायचा आहे. म्हणून आता सगळे मुलं आनंदाने आपापल्या जागेवर जाऊन उभे राहताना आपल्याला दिसत आहे. जिल्हा परिषद शाळा ही चांगली शाळा असून या ठिकाणी संख्या देखील आपल्याला खूप पद्धतीने चांगल्या पद्धतीने वाढलेली दिसत आहे. कारण बाहेर जाण्यासाठीही खूप रस्ते वगैरे चांगले नसल्या कारणाने जिल्हा परिषद शाळेमध्ये जास्तीत जास्त संख्येने मुलं या ठिकाणी शाळेत आपल्याला दिसत आहे. आता सर्व मुलं हे मध्ये गेलेले आहे आणि आता आपण बघू शकता गावकरी मंडळी देखील या ठिकाणी आता शाळेमध्ये जाताना आपल्याला दिसत आहे. थोडी मध्ये कमी जागा असल्या कारणाने तर मंडळी, मी आणि माझं गाव हे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी. धन्यवाद.